Hello everyone. Today in human health and disease we are going to study here one of the most important disease, that is a cancer. In cancer, it is very dangerous disease of human being which is abnormal, uncontrollable and purposeless cell division take place in human body. कॅन्सर म्हटला की मराठीतला शब्द याला कर्करोग, की हा कर्करोग कुठल्याही अवयवाला होऊ शकतो मुलांना. जवळजवळ इन ह्युमन बॉडी देर आर 300 टाइप्स ऑफ कॅन्सर्स आर सीन. म्हणजे मानवी शरीरामध्ये जवळजवळ 300 प्रकारचे कॅन्सर आढळून येतात आणि म्हणून हा अतिशय डेंजरस डिसीज आहे. दिस ॲबनॉर्मल म्हणजे ॲक्च्युली कॅन्सरचं डेफिनेशनच करताना असं आहे मुलांनो, इट इज अ ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे नॉर्मलपेक्षा म्हणजे भयानक पद्धतीनं. ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड म्हणजे ज्याच्यावर आपण कंट्रोलच करू शकत नाही. अँड पर्पजलेस म्हणजे कुठल्याही हेतूशिवाय कुठलाही पर्पज न ठेवता इथे सेलचे अनकंट्रोलेबल सेल डिव्हिजन घडून येते. Therefore, division of cells may lead to the formation म्हणजे इथं भयानक पद्धतीने काय होतात, सेल्स वाढत असतात. अनकंट्रोल्ड, ॲबनॉर्मल अँड पर्पजलेस टाइप ऑफ सेल डिव्हिजन टेक प्लेस इन ह्युमन बॉडी. डेव्हलपमेंट ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स म्हणजे आपण डिफरन्शिएट पण करू शकत नाही, इतक्या भयानक प्रमाणात सेल्स काय होतात, संख्येने वाढत जातात. दॅट इज मग अनडिफरन्शिएटेड सेल्स म्हणजे इथं एकाच ठिकाणी जर सेल्स वाढत गेले, आता इथं कॅन्सरचे जर सेल्स वाढत गेले मुलांनो, तर त्याचे एक प्रकारे अनडिफरन्शिएटेड सेल्सद्वारे त्याचे ट्यूमर तयार होतात. ट्यूमर मीन्स गाठ, त्याच्या गाठी तयार होतात. मग हे जे ट्यूमर आहे, व्हेन ट्यूमर इज मॅलिग्नंट, it is described as a cancer and has the ability to invade other tissues. नीट लक्ष द्या, इतर ट्यूमर जर बघितला मुलांनो तर ट्यूमरचे आपण दोन प्रकार केले. फर्स्ट वन इज अ बेनिग्न ट्यूमर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. नॉन मॅलिग्नंट आणि इथं मॅलिग्नंट. मग मॅलिग्नंट आणि नॉन मॅलिग्नंट याचा अर्थ काय आहे? मॅलिग्नंट याचाच अर्थ आहे अतिशय घातक. मॅलिग्नंट जे ट्यूमर असतात, गाठी ज्या असतात त्या घातक असतात. का? कारण त्याच काय होतात, आपल्या लगेच साईडच्या टिश्यूमधनं काय होतात, शरीरभर पसरतात. म्हणून त्यांना ऍक्च्युली कॅन्सर यालाच म्हणायचं आहे, मॅलिग्नंट ट्यूमरला. मग हा काय प्रकार आहे? ह्याच्या सारख्याच मुलांनो म्हणजे आपल्या शरीरामध्ये अजून काही गाठी असतात की ज्या गाठी शरीरात गाठी तयार होतात पण त्या घातक नसतात. कळालं काही नाही? म्हणजे गाठी तयार होतात पण त्या घातक नसतात. त्यांना म्हणायचं नॉन मॅलिग्नंट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बेनिग्न ट्यूमर. कळालं काय? बेनिग्न ट्यूमर. मग काही गाठी कशा असतात की फायब्रॉइड सारखे गाठी तयार होतात, फक्त तंतुमय गाठी तयार होतात आणि त्या आपल्याला पटकन काढून टाकता येतात. ते म्हणजे बेनिग्न ट्यूमर. हे काय असतात, तो तेवढी गाठ काढून टाकली ना तर धोका संपलेला असतो. कळालं का? आणि पेशंट पुन्हा बरा होतो ॲज इट इज. म्हणून याला काय म्हणायचं, बेनिग्न ट्यूमर. पण मॅलिग्नंट ट्यूमर जर असेल, मॅलिग्नंट म्हणजे काय, फक्त गाठ नसते तर गाठीतून ते पेशी पुन्हा साईडच्या पेशींना काय होतात, पसरू शकतात. हे मात्र काय असतं, अतिशय घातक असतं आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, इट इज अ मॅलिग्नंट टाईप ऑफ ट्यूमर. आणि मॅलिग्नंट टाईपलाच म्हणायचं कॅन्सर. कळालं काही नाही? हा मुख्य ट्यूमर मधले दोन फरक आहेत. देअरफॉर कॅन्सर हॅज द ॲबिलिटी टू इन्व्हेड अदर टिश्यूज. म्हणजे या मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये जे सेल्स असतात त्याची ॲबिलिटी असते काय, टू इन्व्हेड, ॲबिलिटी टू इन्व्हेड अदर टिश्यूज. म्हणजे हा इतर टिश्यूना इन्व्हेड करतो मुलांना. इन्व्हेड करतो म्हणजे तो जिथं वाढलेला आहे ना तर त्याच्या साईडच्या पण पेशींना काय करतो, हा त्रास द्यायला चालू करतो आणि त्यातून तो मग पसरतो.
पण इथं असं नसतं. याचं कसं असतं, तो जिथं झालाय ना तिथल्या साईडच्या पेशीला काहीच धोका नसतो. उलट हा इथे एका ठिकाणी गाठ वाढली ना तर एवढी गाठ सर्जरीद्वारे काढून टाकली की काम संपलं. पण इथं तसं नसतं. हा इथल्या मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये जिथं गाठ तयार झालेली आहे तिथल्या पेशी काय होतात, आपल्या साईडच्या पण टिश्यूना काय करतात, ते इन्फेक्शन घडवायला चालू करतात आणि असं करत हळूहळू संपूर्ण शरीरभर इन्फेक्शन पसरू शकतं. आणि म्हणून हे मॅलिग्नंट ट्यूमर जे असतात तेच खरे कॅन्सरचे ट्यूमर असतात. म्हणजे त्यालाच खरा कॅन्सर असं म्हटलेलं आहे. कॅन्सर harms the body when cancerous cells divide uncontrollably to form a new lump. लंप म्हणजेच काय? लंप म्हणजेच इथं गाठीसारखं हळूहळू काय होतं, सुजवटा यायला चालू होतो. एक ज्या भागाला ह्याचं काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे कॅन्सर सेलचं, त्या भागाच्या ठिकाणी काय होतं, त्या अवयवाला हळूहळू लंप फॉर्मेशन व्हायला लागतं. लंप म्हणजे जसं बघा, उदाहरणार्थ आता इथं हे हाताचं हाड आहे, म्हणजे जे काय जिथं वाढणार आहे ना तिथं हळूहळू असं काय होतंय, आकार वाढायला चालू होतो. लंप फॉर्मेशन म्हणजे हळूहळू तिथला भाग उंच व्हायला लागतो, आकाराने मोठा व्हायला लागतो. म्हणजे ढीग जसा साचत असतो की नाही रोज, तसं इथं काय होतात, हे कॅन्सरस पेशी काय होतात, अनकंट्रोलेबल सेल डिव्हिजन असल्यामुळं ते हळूहळू आकाराने काय होतात, वाढत जातात. वाढत वाढत गेल्यामुळे तिथला आकार काय होतो, वाढत जातो. ह्याला लंप फॉर्मेशन म्हणायचं. और masses of tissue called neoplasm और masses of tissue. आता इथे काही वेळेला सेल्स वाढतात किंवा ते टिश्यू मध्ये जर पसरला असेल तर हळूहळू टिश्यूचं पण काय होतं, मास वाढत जातं. याचं रूपांतर निओप्लाझम मध्ये होतं. निओप्लाझम म्हणजे याचा अर्थ आहे मुलांनो, त्यामध्ये त्या टिश्यूचा आकार वाढत वाढत जातो. म्हणजे तिथं वृद्धी होतच जाते. वृद्धी म्हणजे काय की नाही, वाढ. त्या ऊतींची पण वाढ होते आणि त्याच्या सोबत असलेल्या सगळ्या मांसपेशी पण काय होतात, त्या आकाराने मोठ्या मोठ्या होत जातात. त्याला शब्द आहे निओप्लाझम. बट एक्सेप्ट दिस इन द केस ऑफ ल्युकेमिया, एक्सेप्ट इन केस ऑफ ल्युकेमिया. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर मुलांना. ल्युकेमिया मीन्स ब्लड कॅन्सर. म्हणजे असं फक्त कुणामध्ये होत नाही, ब्लड कॅन्सर मध्ये होत नाही. कुठला प्रकार, निओप्लाझमचा. निओप्लाझम हे ब्लड कॅन्सर मध्ये होत नाही. ट्यूमर्स कॅन ग्रो अँड इंटरफिअर विथ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ व्हेरियस ऑर्गन्स. हा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ब्लड कॅन्सर मध्ये का होत नाही, कारण ब्लड हे प्रवाहित असतं ना, ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि त्यामुळे तिथं असं काय होत नाही, निओप्लाझम मध्ये म्हणजे तिथल्या काय होत नाही, गाठी वगैरे गाठी वाढत नाही. पण ल्युकेमिया मध्ये बाकीचं आहे का. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या शरीरामध्ये एका अडल्ट ह्युमन बिईंग मध्ये 5 लिटर ब्लड आहे, होय ना. ते समजा ब्लड 5 लिटरचं 10 लिटर झालं तर आपली बॉडी त्याला कंट्रोल करू शकेल काय, नाही. मग हे ना कुठले ॲब्नॉर्मॅलिटी आहे म्हणाले की नाही. म्हणजे इथं पण प्रमाणापेक्षा आरबीसी वाढले की नाही सांगा मला, 10 लिटर रक्त म्हटल्यानंतर. म्हणजे इथं सुद्धा काय झालं, ल्युकेमियाच आहे. पण याला इथं निओप्लाझम म्हणजे एकाच ठिकाणी ते टिश्यू वाढत नाही, ते संपूर्ण शरीरभर पसरणार ना. म्हणून निओप्लाझमचा कन्सेप्ट ब्लड कॅन्सर बाबतीत येत नाही. नेक्स्ट, ट्यूमर्स कॅन ग्रो अँड इंटरफिअर इन अदर टिश्यूज, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अदर टिश्यूज. इतर ट्यूमर बघा मुलांनो, ज्या ठिकाणी वाढत असतो तो इतर सगळ्या नॉर्मल फंक्शनिंग करणाऱ्या ज्या साईडच्या टिश्यू असतात, पेशी असतात, त्यांना पण ते काय करतात, डिस्टर्ब करतात आणि त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग काय करतात, थांबवतात. Therefore, interfere. They also release secretions which alter body functions. एवढंच नव्हे तर ह्या कॅन्सर सेल्स ज्या असतात त्या असं सिक्रेट करत असतात की जेणेकरून बाकीच्या पेशी सुद्धा नॉर्मल फंक्शनिंग काय करतात, त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग असं थांबवतात. सिक्रेशन्स कॅन्सर सेल्सच्या अशा पद्धतीने वाढत जातं की नॉर्मल फंक्शन बाकीच्या पेशींचं काय होतं, बंद होतं. Therefore it is one of the main killer. म्हणजे म्हणून काय म्हटले बघा यांना, हे एक प्रकारचे काय मेन किलर डिसीज आहे. किलर डिसीज म्हणजे मारणाराच डिसीज आहे. मुलांनो बघा, मॅलिग्नंट ट्यूमर असेल आणि जर तो कॅन्सरच्या 3 अवस्था आहेत, फर्स्ट स्टेज, सेकंड अँड थर्ड स्टेजमध्ये कॅन्सर केला असेल आणि मॅलिग्नंट ट्यूमर असेल, 100% तो व्यक्ती काय होतो, कधी कधी 1 वर्षाच्या आत पण दगावतो, होय की नाही. म्हणजे कॅन्सर
थर्ड स्टेजला गेला असेल तर 100% त्या व्यक्तीला आपण वाचवू शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय की हा किलर डिसीज आहे मुलांना. Therefore, physicians and researchers who specialize in the study diagnosis म्हणजे जे फिजिशियन, त्यानंतर who specialize in the study कॅन्सर सेल्सचा अभ्यास करणारे जे फिजिशियन असतात मुलांना, त्यानंतर ते जे डायग्नोस करणारे, निदान करणारे डॉक्टर जे असतात, ट्रीटमेंट करणारे, त्याच्यावरती उपचार करणारे जे रिसर्चर्स आहेत, आणि प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर किंवा कॅन्सरला रोखणारे जे लोक असतात त्यांना म्हणायचं ऑन्कोलॉजिस्ट. मी परत एकदा सांगते, कॅन्सरचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्यांना ऑन्कोलॉजी म्हणायचं त्या शास्त्राला. आणि ते असे तज्ज्ञ जे असतात कॅन्सरला रोखणारे, प्रिव्हेन्शन करणारे, कॅन्सरचा अभ्यास करणारे, कॅन्सरची ट्रीटमेंट करणारे, सर्जरी करणारे, ते ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कर्करोग तज्ज्ञ. कळालं? म्हणजे कॅन्सरचे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर हे ऑन्कोलॉजिस्ट. नेक्स्ट, ट्युमर्स मे डेव्हलप एनीवेअर इन द बॉडी. ट्युमर मुलांना शरीरामध्ये कुठं पण होऊ शकतो. मी आत्ताच बोलले ना तुम्हाला, 300 प्रकारचे ट्युमर्स असतात मुलांना शरीरामध्ये, कुठंही होऊ शकतो. काही जण म्हणतात ना, मी खूप स्ट्रॉंग आहे, मला काही होत नाही, माझी इम्युनिटी फार चांगली आहे, माझी हाय रेजिस्टन्स पॉवर माझ्याकडे आहे. आणि समजा तुमच्या इम्युन सिस्टीमलाच कॅन्सर झाला तर, होय की नाही? तर इम्युन सिस्टीमलाच कॅन्सर झाला तर, होय की नाही? म्हणजे कॅन्सर हा शरीरातल्या कुठल्याही अवयवाला होऊ शकतो, कुठल्याही पेशींना होऊ शकतो. आणि म्हणून देयर आर कॅन्सर ट्युमर्स मे डेव्हलप एनीवेअर इन द बॉडी, हाऊएव्हर ऑल ट्युमर्स आर नॉट कॅन्सरस. म्हणजे कुठेही बॉडीमध्ये हा पसरू शकतो, कुठेही होऊ शकतो, पण सगळ्याच गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात. Therefore, there are two ways or two types of tumors. That is, first one is a benign tumor, or it is also called as a non-malignant tumor, and second one is a malignant or cancerous tumor. आताच बोलले तुम्हाला बेनिग्न ट्युमर, ह्याच्या परत डिटेल मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे भाग. बेनिग्न ट्युमर इट ग्रोज स्लोली. मुलांना हा ट्युमर जो आहे तो वाढताना एकदम हळूवारपणे वाढतो, हळूवार म्हणजे एकदम फास्ट ग्रोथ नसते त्याची. इट ग्रोज स्लोली, मे अटेन क्वाइट अ लार्ज साईज. हळूहळू आकाराने काय होतो, तो एका ठराविक साईज पर्यंत वाढतो. हा पण आकाराने वाढतो, पण हळूहळू वाढतो, एका ठराविक साईज पर्यंतच वाढतो तो. अँड बट इट रिमेन रेस्ट्रिक्टेड टू द साइट ऑफ इट्स ओरिजिन, लोकलाइज्ड. म्हणजे जिथून सुरुवात झाली ना तिथूनच ठराविक एरियापर्यंतच तो वाढतो. असं नाही की तो साईडच्या नॉर्मल पेशीमध्ये पसरत नाही मुलांना. नॉर्मल पेशीमध्ये तो काय होणार नाही, पसरणार नाही. म्हणजे बाकीच्या पेशींना तो काय करत नाही, त्रास धक्का देत नाही किंवा कुठल्याही हार्मफुलनेस त्याला पोहोचवत नाही. Therefore, not spread to other parts of the body. This does not necessarily mean that benign tumors are not troublesome. हा, पण याचा अर्थ असा पण नाही आहे मुलांनो की बेनिग्न ट्युमर जे असतात ते त्रास देत नाही, असं पण नाही आहे. आता याच्यासाठी तुमच्या पुस्तकात पेज नंबर 235 फिगर नंबर 10.12 बेनिग्न अँड मॅलिग्नंट ट्युमरचं स्ट्रक्चर तिथं दिलेलं आहे. केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा ते स्ट्रक्चर काय आहे. पहिला जो दिला आहे, पहिली फिगर इकडची दिली आहे ती बेनिग्न ट्युमरची आहे, वरती नाव दिलेलं आहे. दुसरी फिगर आहे मॅलिग्नंट ट्युमरची फिगर आहे. तुम्हाला तिथे लक्षात येते का बघा, बेनिग्न ट्युमर जे आहे मुलांना ह्या कॅन्सरस म्हणजे इथं बेनिग्न ट्युमरचे जे सेल्स आहेत, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, तिथं वाढ होणार आहे, पण ती वाढ झाल्यानंतर फक्त हा एवढाच एरियामध्ये ह्याची वाढ होत असते. होय काही नाही. आणि आता इकडे मॅलिग्नंट ट्युमरचं दिलेलं आहे बघा डायग्राम, तिथं दिले ना, त्या डायग्राम मध्ये बघा त्याला मुलांना असं वरून कॅप्सूलच नाही आहे. कॅप्सूल म्हणजे असं कॅप्सूल मार्क नाही आहे काय बघा, त्यातल्या पेशी सगळ्याला मार्क नसल्यामुळं त्यातल्या पेशी सगळ्या काय होणार आहेत, कुठं पण वाढत जाणार आहे, अशा पसरणार आहेत की नाही.
लक्षात आलं का? आणि मुलांना जर तुम्ही बघितला काळजीपूर्वक बघा, ह्या आतल्या जे कॅन्सर सेल्स आहेत त्या कॅन्सर सेलच्या आतमध्ये काय असतो, पस भरलेला असतो. आणि त्या नॉर्मल साईडच्या ज्या नॉर्मल सेल्स असतात की नाही, त्या नॉर्मल सेल्सला त्या पसद्वारे काय करतात, इन्फेक्ट करतात. म्हणजे साईडला तिथं दिलेत बघा नॉर्मल टिश्यू, नॉर्मल सेल्स दिलेत काय, म्हणजे इथून काय करतात, ह्याला काय करतात, म्हणजे नॉर्मल सेलला पण काय करतात, ते इन्फेक्ट करत जातात. मग मॅलिग्नंट डेंजर का बेनिग्न डेंजर? मॅलिग्नंट हे डेंजर असतं. बेनिग्न फक्त ह्या रेस्ट्रिक्टेड एरियामध्येच वाढत जातं, ठीक आहे ना. पण ऑपरेशनद्वारे कट करून टाकला पोर्शन तर काय होत नाही, इन्फेक्शन तिथल्या तिथं काय केलं जातं, रोखलं जातं. लक्षात आलं तुम्हाला? बेनिग्न ट्यूमर. देन सम बेनिग्न ट्यूमर्स आर हार्मफुल. आता एक बेनिग्न ट्यूमर आपण म्हटलं, पण यातले काही बेनिग्न ट्यूमर हे हार्मफुल काय असतात. म्हणजे काही बेनिग्न ट्यूमर हे ऑपरेशनद्वारे काढून टाकता येतात, त्यामुळे त्याचा काय त्रास होत नाही. पण काही बेनिग्न ट्यूमर मात्र हार्मफुल असतात. त्यामध्ये अँड फटाल एक्झाम्पल ब्रेन ट्यूमर. म्हणजे आता समजा हा बेनिग्न ट्यूमर ब्रेनला झाला, शब्द कळतोय का, मेंदूला झाला. अ ब्रेन ट्यूमर मे कॉज डेथ बिकॉज द ब्रेन इज स्क्वीज्ड अगेन्स्ट द हार्ड स्कल. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपला स्कल कसा आहे बघा, हार्ड आहे एकदम, होय काही नाही. आणि त्याच्या आत ब्रेन हा एकदम डेलिकेट असतो, नाजूक असतो. मग आता ब्रेनला जर काय झालं असेल, ब्रेनिग्न ट्यूमर असेल, तर हार्ड स्कल म्हणून असं नाही मुलांना, त्या स्कल हार्ड असल्यामुळे तिथं इमूवेबल जॉईंट आहे. स्कलचा आकार काय होणार नाही, वाढणार नाही आहे, होय की नाही. ते वाढणाऱ्या ट्यूमरला हे करून घेणार पाहिजे, म्हणजे त्याला सांभाळून घेण्यासाठी. तर इथं काय होणार आहे, ब्रेन ट्यूमर मे कॉज डेथ बिकॉज द ब्रेन इज स्क्वीज्ड अगेन्स्ट द हार्ड स्कल. मोरएव्हर द बेनिग्न ट्यूमर्स मे समटाइम्स बिकम मॅलिग्नंट. तर इथं मात्र काय होतं, ब्रेन ट्यूमर असेल आणि तो पण बेनिग्न असेल तरी सुद्धा तो घातकच ठरतो. आणि तो ब्रेन काय होतो, मग स्क्वीज होतो, म्हणजे पूर्णपणे त्याचं काय केलं जातं, पूर्णपणे तो निचरा केला जातो त्या स्कलमधून. आणि तेव्हा ब्रेन काय होतं, डेड होतो काही वेळेला. लक्षात का? आणि त्यामुळे हा ट्यूमर तिथं काय ट्रबलसम आहे, त्रासदायक ठरतो. हा एक बेनिग्न ट्यूमरचा एक अपवादात्मक केस आहे. आणि दुसरा पण एक आहे, काही वेळेला समटाइम्स बेनिग्न ट्यूमर आर ऑल्सो मॅलिग्नंट. काही वेळेला हे बेनिग्न ट्यूमरच मॅलिग्नंट मध्ये कन्वर्ट होतात मुलांना. म्हणजे हे बेनिग्न ट्यूमर मॅलिग्नंट मध्ये काही वेळेला कन्वर्ट होतात. कधी कन्वर्ट होतात? फॉर एक्झाम्पल ॲडिनोमा आणि फायब्रॉइड हे त्याचे घातक असे काय बेनिग्न ट्यूमर आहेत. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ॲडिनोमा म्हणजे कुठं, ॲडिनोमा हा कॅन्सर असतो जो तो ग्रंथींना होतो. मग ग्रंथी कुठल्या आहे, आता उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये भरपूर ग्रंथी आहेत ना, तर त्या ग्रंथींना जर कॅन्सर झाला, तो पण असा बेनिग्न झाला तरी पण तो घातक असतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ग्रंथीच्या पेशी जालामधून काय होतात, निरुपद्रवी अर्बुद म्हणजे निरुपद्रवी त्यातला पदार्थ काय होतो, सिक्रेट होतो सगळी शरीरभर. आता तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथी माहित आहेत की नाही, आपल्या इथं थायरॉइड ग्लँड आहे, थायमस ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, असे कितीतरी ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये. मग ग्रंथींना जर बेनिग्न ट्यूमर झाला तर त्याच्यातून सिक्रेशन होत असतं ना एंडोक्राइन ग्लँड्स मधून, तर हे सिक्रेशन मधून हा काय होऊ शकतो, मॅलिग्नंट ट्यूमर कडे जाऊ म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. आणि त्यामुळं काही बेनिग्न ट्यूमर सुद्धा काय असतात, घातक असते. ओके, नेक्स्ट वन इज अ मॅलिग्नंट ट्यूमर. Second type of tumor is a malignant. Malignant tumor is also called as a cancer. Then the growth rate of this tumor is rapid and म्हणजे हित मात्र मुलांनो ह्याचा ग्रोथ रेट अतिशय फास्ट असतो. कळालं काही नाही, ह्याचा कसा ग्रोथ रेट असतो, स्लो हळूवार असतो, पण याचा ग्रोथ रेट एकदम फास्ट, जास्त स्पीड न काय होतं त्याचे सेल्स वाढत असतात. अँड mortality rate is comparatively more than benign tumor. Mortality rate मृत्यू दर, कळलं काय, त्याचा मृत्यू दर सुद्धा काय आहे, बेनिग्न ट्यूमर पेक्षा जास्त आहे मुलांना. मोर्टॅलिटी रेट इज कंपॅरेटिव्हली मोर दॅन बेनिग्न ट्यूमर, म्हणजे त्याचा मृत्यू दर म्हणजे या ट्यूमर मुळे मरणाऱ्यांची संख्या काय बेनिग्न ट्यूमर पेक्षा जास्त आहे. रॅपिड ग्रोथ ऑफ ट्यूमर्स
कॉजेस ओव्हरक्राउडिंग अँड डिसरप्शन ऑफ नॉर्मल सेल्स. बघा मुलांना, ह्याची जर रॅपिड ग्रोथ होऊ लागली, रॅपिड ग्रोथ म्हणजे याची संख्याच वाढायला लागली, तर याचा परिणाम काय होतो, नॉर्मल सेलला पण ते मारून टाकतात. आता इथं आपण बघितलं, ह्याची संख्या हळूहळू वाढायला लागली तर इथल्या साईडच्या नॉर्मल सेल्सना पण काय करतात, हे मारून टाकतात आणि त्यामुळे हे अतिशय घातक असतं. नॉर्मल सेल्स, द कॅन्सरस सेल्स compete with normal cells for nutrients and finally kill them. आता बघा मुलांनो, हे कॅन्सरस सेल्स असतील आणि इथं नॉर्मल सेल्स असतील तर नॉर्मल सेलला मिळणारं जे न्यूट्रिशन आहे ते हे कॅन्सरस सेल काय करणार, ह्याच्याकडनं ते न्यूट्रिशियस मटेरियल स्वतःच घेणार आहे आणि म्हणून स्वतः ह्याला न्यूट्रिशियस मटेरियल घेतात पण आणि ह्या नॉर्मल सेलला ते मारून पण टाकतात, त्याला किल पण करतात आणि म्हणून हे खूप डेंजरस असतात. कळलं काही नाही, कारण त्यांचे अनकंट्रोलेबल सेल डिव्हिजन तर असते, फास्ट वाढत असतात आणि त्याला न्यूट्रिशियस मटेरियल हे नॉर्मल सेल कडूनच मिळणार आहे. मग ते नॉर्मल सेलला ते त्याच्याकडनं न्यूट्रिशियस मटेरियल पण घेतात आणि त्याला मारून पण टाकतात आणि म्हणून हे मॅलिग्नंट ट्यूमरचे जे कॅन्सर सेल आहेत ते खूप म्हणजे खूप घातक असतात. कळलं? आता त्यानंतर these cells are spread from one organ to other. हे सेल्स जे असतात मुलांना, हे कॅन्सरस सेल, these are transferred from one cell to other. एका सेल कडून दुसऱ्या सेलला, दुसऱ्या टिश्यू पर्यंत जाऊन पोहोचतात. कशा मार्फत मग हे ट्रान्सफर होतात, बाय ब्लड. एक तर ते ब्लड मार्फत ट्रान्सफर होतात किंवा लिम्फ मार्फत. कशा मार्फत, लिम्फ, लिम्फॅटिक फ्लुइड माहिती आहे की नाही तुम्हाला, त्या लिम्फ मार्फत पसरतात. और and new tumors called secondary tumors. म्हणजे हे एका ट्यूमर कडनं, आता ह्यातनं ते ब्लड आणि लिम्फ मधनं शरीरभर पसरायला चालू होतात. तिथं नव्यानं सेल्स, नव्यानं काय परत त्याच्या गाठी तयार होतात सेल्स वाढल्या की, त्याला म्हणायचं सेकंडरी ट्यूमर्स. दिस मायग्रेटरी प्रोसेस, आता हे ब्लड मधून किंवा इतर लिम्फ मधून हे सगळीकडे पसरत असेल तर त्याचं मायग्रेशन होतं ना एका अवयवापासून दुसऱ्या ठिकाणी. तर हे जे मायग्रेशन आहे म्हणून ह्याला म्हणायचं मेटास्टॅसिस. अधोरेखित करा, मेटास्टॅसिस. मेटा मीन्स मुलांनो स्किन आणि स्टॅसिस मीन्स मायग्रेट. म्हणजे मुलांनो इथं ब्लड मधून असू दे, लिम्फ मधून असू दे, हे सेल्स काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात, दुसऱ्या ठिकाणी सेकंडरी ट्यूमर्स तयार करतात आणि या पद्धतीने याची ग्रोथ चाललेली असते आणि म्हणून हे स्किन मार्फत काही वेळेला ट्रान्समिट होतात. स्किन मध्ये मोठ्याने परत ट्यूमर तयार होतात आणि म्हणून ह्याला मेटास्टॅसिस म्हणायचं. मेटास्टॅसिस. कळालं तुम्हाला? लक्षात येत आहे? ट्यूमरचे कुठले दोन प्रकार लक्षात आले, मॅलिग्नंट ट्यूमर आणि बेनिग्न ट्यूमर. कळालं? मॅलिग्नंट ट्यूमर इज अ व्हेरी डेंजरस टाइप ऑफ ट्यूमर and these are also called as a cancer, and benign tumor is a less harmful, therefore these are cured by the surgical operations. हे क्युअर केले जाऊ शकतात. ठीक आहे ना? आता आपण बघणार आहे टाइप्स ऑफ कॅन्सर. आता यातला पहिला टाइप जो आहे, पहिला, आता देर आर 5 मेन टाइप्स ऑफ कॅन्सरस अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टिश्यू अफेक्टेड. म्हणजे काय, आता मगाशी तर मी म्हटलं होतं 300 प्रकारचे कॅन्सर असतात, मी इथं 5च का असं सांगितलं, तर 5 हे प्रकार जे इथं दिलेले आहेत ते कुठल्या टिश्यूला अफेक्ट करतात, त्या टिश्यूनुसार म्हणजे त्या ऊतीनुसार कॅन्सरचे 5 प्रकार केलेले आहेत. कॅन्सर्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द टिश्यू फ्रॉम विच दे अराइज, किंवा ज्या टिश्यूमधून ते अराइज होतात, म्हणजे जिथून त्याचं ओरिजिन आहे, म्हणजे जिथून ते उगम पावतात किंवा ज्या टिश्यूला ते अफेक्ट करतात त्याच्यापासून त्याचे एकूण 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकारमध्ये पहिला आहे कार्सिनोमा. कार्सिनोमा is a cancer that arise from epithelial tissue. त्याला अधोरेखित करा, जे कॅन्सर इपिथेलियल टिश्यू मधून अराइज होतं. इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय मुलांनो, आपल्या शरीराची जी अप्पर लाइनिंग आहे, अप्पर लाइनिंग, मग ती स्किन असेल तर त्या स्किनच्या अप्पर लाइनिंग मधून जर ओरिजिन असेल याचं कॅन्सरचं, epithelial tissue covering or lining the body organs is known as carcinoma. It includes, मग जर अप्पर लाइनिंग म्हणजेच काय मुलांना आपल्या इपिथेलियल टिश्यू मधून कॅन्सरचा उगम झाला असेल तर अशा पद्धतीचा कॅन्सरला कार्सिनोमा म्हणायचं.
मग असं कुठले कुठले टाईप आहेत कॅन्सरचे आपल्या शरीरात आढळून येणारे, तर फिमेलमध्ये जनरली ब्रेस्ट कॅन्सर, छातीचा होणारा कॅन्सर जनरली फिमेललाच होतो हा ब्रेस्ट कॅन्सर. नेक्स्ट लंग कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर. नेक्स्ट कॅन्सर ऑफ स्टमक म्हणजे जठराचा कॅन्सर. नेक्स्ट स्किन कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर. हे सगळे इपिथेलियल टिश्यू मधून काय होतात त्याचं ओरिजिन आहे आणि म्हणून इथं या कॅन्सरला म्हणायचं कार्सिनोमा. लक्षात आलं तुम्हाला? याचे एक्झाम्पल कुठले कुठले किंवा हे कुठून? ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर आणि कुठलं आहे स्टमक कॅन्सर म्हणजे स्टमकला होणारा कॅन्सर. दीज आर कार्सिनोमा. देन सेकंड वन इज अ सार्कोमा. सार्कोमा कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू. बघा मुलांनो, सार्कोमा त्याचा अर्थ असा आहे की जे कॅन्सरचे टिश्यू कशातून तयार होतात? कनेक्टिव्ह टिश्यू मधून. आता कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या शरीरामध्ये कुठलं कुठलं आहे सांगा? ब्लड हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना, म्हणजे ब्लड असू दे, लिम्फ असू दे, तर हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. देयरफॉर सार्कोमा कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड अ सार्कोमा. इट इन्क्लूड्स बोन ट्युमर्स. आता ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो का? बोन ट्युमर, बोन म्हणजे हाडांना तयार होणाऱ्या गाठी, बोन ट्युमर्स. म्हणून त्याला काय म्हटलंय बघा, बोन ट्युमर जो असतो त्याला ओस्टिओसार्कोमा म्हणायचं. ओस्टिओ म्हणजे हाडं, ओस्टिओसार्कोमा. मसल ट्युमर्स, मसल ट्युमर्स म्हणजे काहींना स्नायूमध्येच, मसल्स म्हणजे स्नायूमध्येच असे गाठी तयार होतात, त्याला मायोसार्कोमा म्हणायचं. अँड कॅन्सर ऑफ कार्टिलेज, कार्टिलेज म्हणजे हे हार्ड टिश्यू असतं तर त्यांना म्हणायचं कार्टिलेज, कॉन्ड्रोसार्कोमा. अँड कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू म्हणजे ॲडिपोज टिश्यूमध्ये लिपिड्स काही येतात लक्षात घ्या, तर या ॲडिपोज टिश्यूनं होणारा कॅन्सर म्हणजेच इतर ट्युमर त्याला लायपोसार्कोमा, हे त्याचे प्रकार येतात. म्हणजे याच्यामध्ये कशा कशाला इन्फेक्शन होतं सांगा मला? बोन ट्युमर म्हणजे बोन्सना होतो, अजून मसल्स ट्युमर, कार्टिलेज बरोबर, ॲडिपोज टिश्यूला करेक्ट झालं. आता पुढचा आहे लिम्फोमा. लिम्फोमा म्हणजे या शब्दातच अर्थ आहे लिम्फ टिश्यू. लिम्फोमा मध्ये लिम्फ टिश्यू, कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम lymphatic tissue is called a lymphoma. It occurs in the lymphatic nodes. हा कुठं होतो? लिम्फॅटिक नोडला. मी आता परवा पण तुम्हाला बोलले होते, लिम्फॅटिक सिस्टीम जे आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे सगळीकडे पसरलेली आहे आणि त्याची टोकं जी असतात ते एंड होत नाहीत मुलांना, तर ते एंड कुठं होतात? लिम्फ नोडमध्ये होतात. म्हणजे ते लिम्फॅटिक नोड असतात त्याचे आणि ते नोडलाच कॅन्सर होतो. बघा कळालं काही नाही? आणि म्हणून त्याला लिम्फोमा म्हणायचं. लिम्फॅटिक टिश्यू मध्ये हा अराइज होतो. इट ऑकर्स इन द लिम्फॅटिक नोड्स. कुठं हा दिसून येतो? लिम्फॅटिक नोड मध्ये, लिम्फॅटिक नोड. आणि कुठे सांगा? नोड, स्प्लीन मध्ये होतो हा, स्प्लीन. आणि टिश्यूज ऑफ इम्युन सिस्टीम. बघा इम्युन सिस्टीमच्या टिश्यू मध्ये, म्हणजे मी तुम्हाला मगाशीच बोलले ना, काही जण म्हणतात मी खूप स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे, माझी इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे, मला काही होत नाही, मला कोरोना होणार नाही वगैरे वगैरे, कारण माझी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे. आणि इम्युन सिस्टीमलाच कॅन्सर झाला, इम्युन सिस्टीमच ब्रेक झाली तर होय ना, म्हणजे इम्युन सिस्टीमला सुद्धा म्हणजे कॅन्सर होऊ शकतो आणि ते त्या प्रकाराला म्हणायचं लिम्फोमा. कळलं का? लिम्फोमा म्हणजे हे लिम्फॅटिक नोडला होऊ शकतो, स्प्लीनला होऊ शकतो, इम्युन सिस्टीमला पण हा या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. देन ल्युकेमिया, शब्दातलाच अर्थ आहे मुलांनो. ल्युकेमिया मीन्स ब्लड कॅन्सर, मीन्स इट इज अ टाइप ऑफ ब्लड कॅन्सर. म्हणजे हा कशाचा टाइप आहे? ब्लड कॅन्सर. इट इज अ टाइप ऑफ ब्लड कॅन्सर. इट इज अ टाइप ऑफ ब्लड कॅन्सर in which there is a excessive formation of white blood cells. मुलांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली इम्युन सिस्टीम ही आपल्या व्हाईट ब्लड सेल्स वरती अवलंबून असते, होय ना. व्हाईट ब्लड सेल्स
व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे कार्पुसल्स म्हणजे WBCs. आणि या WBCची संख्या प्रमाणापेक्षा भयानक वाढते. तुम्ही म्हणाल बरं आहे की आपले सैनिक वाढतात, असं नाही आहे. ते प्रमाणात असले तरच काय असतं, नॉर्मल कंडिशनमध्ये असले तरच ते व्यवस्थित काम करू शकतात. म्हणजेच आपण WBCsला दुसरा शब्द काय आहे मुलांनो, ल्युकोसाइट्स. त्यांना दुसरा शब्द काय आहे, ल्युकोसाइट्स म्हणजे WBCs. आता हे जे WBCs आहेत, दीज आर प्रोड्युसेस इन द बोन मॅरो. हे कुठे तयार होतात मुलांनो, आपल्या बोन मॅरो मध्ये तयार होतात. देअरफॉर व्हाईट ब्लड सेल्स, जर ह्याचं प्रमाण प्रमाणापेक्षा वाढलं, मीन्स देयर इज अ हायर फॉर्मेशन और अनकंट्रोलेबल सेल डिव्हिजन ऑफ WBCs, प्रमाणापेक्षा जर हे WBC वाढू लागले तर हे काय होऊ शकतो, एक्सेसिव्ह ह्याच्यात फॉर्मेशन मुळे ल्युकेमिया होतो. पीपल सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया हॅव अ व्हेरी हाय ल्युकोसाइट काउंट. म्हणजे अशा ज्यांना ल्युकेमिया आहे त्यांच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल्स प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. The blood contains millions of abnormal immature WBCs or leukocytes that are incapable of fighting infections. म्हणजे बघा, ह्याचं प्रमाणापेक्षा जास्त जर हे रक्तामध्ये तयार झाले तर ते इनकॅपेबल असतात. म्हणजे ते लढा देऊ शकत नाहीत. कुठलेही बाहेरून आलेले इन्फेडर्स असतील तर त्याच्या विरोधात हे लढाच देऊ शकणार नाहीत. म्हणजे हे त्यांना मारू शकणार नाही. म्हणजे ते त्याला काय होतील, इनकॅपेबल होईल. इनकॅपेबल म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये कपॅसिटीच राहणार नाही लढण्याची. होय की नाही. हे तर खरे सैनिक आहेत ना आपल्या शरीराचे, पण ते प्रमाणापेक्षा जर जास्त वाढले शरीरामध्ये तर ते बाहेरच्या इन्व्हेडिंग पॅथोजन्सना मारू शकणार नाही. इन्फेक्शन्स, देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ल्युकेमिया सच ॲज मोनोसायटिक. म्हणून या ल्युकेमियाचे परत वेगवेगळे प्रकार आहेत. कुठले कुठले बघा, मोनोसायटिक ल्युकेमिया, लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. मोनोसायटिक ल्युकेमिया हा एक त्यातला प्रकार आहे. म्हणजे मोनोसाइट, आता तुम्हाला माहित आहे WBCचे जे प्रकार आहेत ना, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. मग मोनोसायटिक म्हणजे मोनोसाइटचं प्रमाण वाढलं तर, आणि लिम्फोसायटिक म्हणजे लिम्फोसाइटचं प्रमाण वाढलं तर. आणि म्हणून मोनोसायटिक ल्युकेमिया म्हणजे मोनोसाइटचंच फक्त प्रमाण वाढलं तर, आणि ल्युकेमिया ह्या दोन प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतो. अँड लास्ट टाइप ऑफ कॅन्सर इज ॲडिनोकार्सिनोमा. ॲडिनोकार्सिनोमा खूप महत्त्वाचा आहे बघा मुलांनो. हा ॲडिनोकार्सिनोमा जो आहे, मी मगाशी पण बोलले होते की हा प्रकार जो आहे आपल्या शरीरामध्ये जेवढ्याहून ग्लँड्स आहेत, ग्रंथी, त्या ग्रंथीमधून ओरिजिनेट होणारा कॅन्सर म्हणजे ॲडिनोकार्सिनोमा. आता इथं जर तुम्ही बघितलं मुलांनो तर इथं दोन शब्द लपलेले आहेत. तुम्हाला दिसत काय, एक ॲडिनो आणि दुसरा आहे कार्सिनोमा. आणि कार्सिनोमा म्हटलं की तुम्हाला माहित आहे इपिथेलियल टिश्यू, होय ना, इपिथेलियल टिश्यू. आणि ॲडिनो म्हणजे काय, ॲडिनोचा अर्थ होतो ग्रंथी. ग्रंथी म्हणजे ग्लँड्स. मग आपल्या जेवढ्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सचे जे इपिथेलियल टिश्यू आहेत त्याच्यातून ओरिजिनेट होणारा ॲडिनोकार्सिनोमा कॅन्सर अरायझिंग. मग असे कुठल्या ग्लँड्स आपल्या शरीरात आहेत सांगा, थायरॉइड आहे, लिव्हर आहे की नाही. मग थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, ऑदर ग्लँड्युलर टिश्यू, संपूर्ण शरीरामध्ये जेवढ्याहून ग्लँड्स आहेत त्याच्यातून अराईज होणारा कॅन्सर म्हणजे ॲडिनोकार्सिनोमा. कळालं तुम्हाला, ठीक आहे. आज आपण इथं टाइप्स ऑफ कॅन्सर पर्यंत थांबलेलो आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण काय बघणार आहे, कॉजेस ऑफ कॅन्सर. ओके.